सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेच्या वाढीव घरपट्टी प्रकरणी विशेष महासभा घेऊन सर्व त्रुटी दूर केल्यानंतरच अंतिम घरपट्टी बिले काढावीत अशी ठाम मागणी वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीने केली. अन्यथा शहरभर जनजागृती मोहीम राबवून अन्यायकारक कर प्रणाली विरोधात कर बहिष्कार व असहकार आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे. महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या बैठकीत घरपट्टी आकारणीतील त्रुटी, नागरिकांनी दाखल केलेल्या हरकती आणि अंतिम बिले काढण्याच्या प्रक्रियेवर सविस्तर चर्चा झाली. समितीने हरकती दाखल केलेल्या नागरिकांना अद्याप लेखी निर्णय देण्यात आलेला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. अशा परिस्थितीत काही नागरिकांची बिले काढणे आणि काहींची थांबवणे हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाच्या विरोधात असल्याचे समितीने स्पष्ट केले. बैठकीत बिल्टअप एरियाऐवजी कार्पेट एरियावर कर आकारणी करणे, बांधकामाखालील व खुल्या जागेचे दुहेरी मूल्यांकन रद्द करणे तसेच स्वतंत्र घरांना चुकीने सदनिकेचे दर लावण्यासारख्या त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. अनेक नागरिकांना नोटिसा समजल्या नसल्यामुळे त्यांनी हरकती दाखल केल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी वाढीव घरपट्टी मान्य केली आहे असा निष्कर्ष काढू नये असेही समितीने सांगितले. प्रशासनाने दुरुस्त केल्यास कर मागणी कमी होईल अशी भूमिका मांडली असता समितीने महापालिकेचे नुकसान करणे हा उद्देश नसून भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणीची अंमलबजावणी न्याय्य, पारदर्शक आणि वास्तववादी पद्धतीने व्हावी हीच भूमिका असल्याचे स्पष्ट केले. महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सोमवारी आयुक्तांशी चर्चा करून घरपट्टी विषयावर विशेष महासभा घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या सकारात्मक भूमिकेचा आदर ठेवून समितीने प्रशासनाला आवश्यक तेवढा वेळ देण्याचा निर्णय घेतला. मात्र विशेष महासभा न घेता आणि नागरिकांच्या हरकतींची दखल न घेता अंतिम बिले काढण्याचा निर्णय घेतल्यास शहरभर कर बहिष्कार आणि असहकार आंदोलन उभारण्यात येईल. या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील असा इशारा समितीने दिला. या बैठकीस सतीश साखळकर, हनुमंतराव पवार, प्रवीण माळी, विष्णू बर्वे, रवींद्र वळवडे, डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील, शंभूराज काटकर, आनंद देसाई, ओंकार माने यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. कुपवाड शहर महानगरपालिकेच्या भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीबाबत आमच्या समितीमार्फत गेल्या 1.5-2 महिन्यापासून पाठपुरावा सुरू आहे. आज सगळ्या वृत्तपत्रातून माननीय महापौर आणि उपायुक्त मॅडमांचं स्टेटमेंट बघितलं की ज्या हरकती आल्या त्यांची बिले सोडून ज्यांनी हरकती दाखल केल्या आहेत अशांची आम्ही बिले काढायला सुरुवात करणार आहे. याबाबत आज माननीय महापौर साहेबांशी बोलणं झाल्यानंतर महानगरपालिकेमध्ये त्यांनी मिटिंग आयोजित केली. सदर मिटिंगमध्ये महापौर साहेबांना काय नेमक्या त्रुटी आहेत या सगळ्या पुराव्यानिशी, अभ्यासानिशी सांगितल्यानंतर त्यांनी उपायुक्त पाटील मॅडम यांना बोलावून घेतलं आणि समोरासमोर काही गोष्टींचा सोक्षमोक्ष केला. त्यावेळेला प्रशासन सगळ्या गोष्टी दाबून रेटून करायच्या नादात आहे. त्याबाबत आम्ही त्यांना अवगत केलं की अशा पद्धतीने तुम्ही दाबून रेटून करणार असाल तर आम्ही वाढीव घरपट्टी विरोधी कृती समिती असेल नागरिक कदापि सहन करणार नाही. त्यामुळे तुम्ही एक विशेष सभा बोलवा. त्या सभेमध्ये ज्या काही दुरुस्ती आहेत त्या दुरुस्ती करा आणि मगच बिलं काढा. मात्र त्याबाबत त्यांची भूमिका संदिग्ध आहे. याबाबत महापौरांनी सोमवारपर्यंत आयुक्त मॅडमची चर्चा करून आम्ही योग्य ते तोडगा काढतो असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे. आम्ही महापौर साहेबांच्या विनंतीला मान देऊन सोमवार ते मंगळवारपर्यंत थांबणार आहोत. मात्र या आजच्या मिटिंगमधनं किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून मी असं आवाहन करतो की तुमची घरपट्टी कमी आल्या किंवा थोडीफार वाढल्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. ह्या महापालिका प्रशासनानं फसवून सगळ्या ह्या भाडेवाढाने ही केलेली आहे ती छुपी भाडेवाढ आहे, ती अन्यायकारक आहे. आपण भांडवली मूल्याच्या धोरणाला पाठिंबा दिलेला आहे. मात्र अशा पद्धतीने रेटून कारभार करणार असतील तर सर्व वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीनं सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील तमाम घरपट्टी ग्राहकांना विनंती आहे, आपण बिल भरू नका, बिल बहिष्कार टाका. जोपर्यंत दुरुस्ती होऊन करेक्ट बिल येत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही कर महापालिकेला भरायचं नाही असा आज आम्ही निश्चय केलेला आहे.